मुंबईकर रस्त्यावर उतरले होते आणि आजचंही चित्र अगदी तंतोतंत तसंच आहे। 2007 आणि 2024 T20 विश्वचषकावर टीम इंडियाने आपलं नाव कोरल्यानंतर कशा प्रकारे त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण देश एकवटलेला आहे त्याची ही दृश्य मरीन ड्राईव्ह परिसरातली आपण पाहतोय। आणि पुढच्या काही मिनिटांमध्येच आता टीम इंडियाचं आगमन होणार आहे। मुंबई एअरपोर्ट पासून ही सगळी दृश्य जी आहेत ती आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। आपले प्रतिनिधी प्रत्येक ठिकाणी आहेत जिथून आपल्याला टीम इंडियाचं दर्शन या ठिकाणी होईल। ज्यावेळेला टीम इंडियाचं मुंबईमध्ये आगमन होईल त्यावेळेला सगळ्यात आधी मुंबई एअरपोर्टवरून आपण ती दृश्य पाहणार आहोत। विजयी टीम इंडिया, विश्वविजेती टीम इंडिया आपल्याला मुंबई एअरपोर्टवर पाहायला मिळणार आहे। आणि त्यानंतर वानखेडे स्टेडियमवर हा शानदार कार्यक्रम, जसा शानदार विजय या T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियानं मिळवलेला आहे तेवढा शानदार कौतुक सोहळा आज वानखेडे स्टेडियमवर, जणू काही संपूर्ण देशच वानखेडे स्टेडियमवर या संपूर्ण टीम इंडियाचं कौतुक करणार आहे। T20 विश्वचषक जिंकल्यानंतर आज भारतीय संघाचं मुंबईत आगमन होत आहे आणि रोहित शर्मा यांच्या शिलेदारांचं स्वागत करण्यासाठी कशा प्रकारे मुंबईकर सज्ज झालेत त्याची ही ड्रोन दृश्य पाहतोय। टीम इंडियाच्या स्वागतासाठी मुंबई विमानतळावर देखील ब्रह्मा ढोलताशा पथक दाखल झाले आणि टीम इंडियाचे खेळाडू जेव्हा या विमानतळातून बाहेर येतील तेव्हा ढोल ताशाच्या गजरात त्यांचं स्वागत केलं जाणार आहे। तर वानखेडे स्टेडियमच्या बाहेरची देखील दृश्य पाहतोय। मोठ्या प्रमाणात आपल्या लाडक्या टीम इंडियाला पाहण्यासाठी तरुणाईही सज्ज झाल्याचं दिसतंय। अगदी वानखेडे स्टेडियममध्ये टप्प्याटप्प्याने लोक सोडायला सुरुवात झाली, पण वानखेडे स्टेडियमच्या आतली देखील दृश्य आम्ही तुम्हाला दाखवली। खचाखच असं वानखेडे स्टेडियम भरले आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी ही वानखेडे स्टेडियमच्या बाहेर जमलेली आहे। तर ही दृश्य आपण पाहतो वानखेडे स्टेडियमच्या बाहेरची, म्हणजे तुम्ही जर मरीन ड्राईव्हला गेला तर तिथेही आपल्याला ही दृश्य पाहायला मिळतील। संपूर्ण हा परिसर असा खरं तर फुलून गेलेला आहे। एवढीच गर्दी वानखेडे स्टेडियममध्ये देखील आहे आणि रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी विशेष करून क्रिकेट प्रेमी इथे मोठ्या संख्येनं आलेले आहेत। तर नरिमन पॉइंट ते म्हणजे मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम अशी ही रॅली देखील असणार आहे आणि त्यामध्ये संपूर्ण मुंबईकर जे आहेत ते सहभागी होणार आहेत। वरून घेतलेली ही दृश्य जी आहेत ती आपण पाहतो, एरियल शॉट्स मुंबईमधले। तर विजेत्यांच्या स्वागतासाठी मुंबई अशी सज्ज झालेली आहे। नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियम पर्यंत ही विजयी रॅली या ठिकाणी निघणार आहे। त्यासाठी रॅलीसाठीची बस जी आहे ओपन डेक बस, त्यामधून देखील चाहत्यांना आपल्या लाडक्या क्रिकेटपटूंना पाहता येणार आहे। 2007 आणि 2024 T20 विश्वचषकाचं विजेतेपद भारताकडे आलं आणि भारताला तब्बल 17 वर्ष वाट पाहावी लागली। त्यानंतर T20 विश्वचषकाचं विजेतेपद पुन्हा एकदा भारताकडे आलेलं आहे आणि त्यामुळे वानखेडे स्टेडियमवर आणखी एक विजयोत्सव वानखेडे स्टेडियम पाहणार आहे। त्यासाठी कशा प्रकारे लोक गर्दी केलेली आहे, ही बस या ठिकाणी आता दाखल झालेली आहे। थोड्याच वेळात रोहित शर्मा याचे शिलेदार देखील या बसमध्ये येतील आणि सर्व मुंबईकरांच्या शुभेच्छांचा स्वीकार करणार आहेत। संपूर्ण भारतातूनच अगदी टीम इंडियावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आलेला आहे। फक्त भारतच नाही तर जगभरातून टीम इंडियाचं कौतुक करण्यात आलेलं आहे। तर मरीन ड्राईव्ह परिसरामधली ही दृश्य, एका बाजूला उधाणलेला समुद्र आपण पाहतो तो दुसऱ्या बाजूला क्रिकेट प्रेमींच्या उत्साहाला देखील तेवढंच उधाण आलेलं आहे आणि सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे ती टीम इंडियाची। काही वेळातच टीम इंडिया आता मुंबई एअरपोर्टवर येईल, तिथे देखील त्यांचं ढोल ताशा पथकाकडून स्वागत केलं जाणार आहे। ढोल ताशांच्या गजरामध्ये या क्रिकेटपटूंचं स्वागत केलं जाईल। त्यांची एक एक झलक पाहण्यासाठी देखील चाहत्यांनी इथे मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे। प्रत्येक प्लेयरने आपलं योगदान शेवटच्या मॅचमध्ये दिलेलं आहे। मग तो विराट कोहली असेल, शिवम दुबे असेल, अक्षर पटेल असेल, हार्दिक पांड्या असेल, जसप्रीत बुमराह असेल, प्रत्येक प्लेयरने आपली एक छबी जी आहे ती या ठिकाणी उमटवलेली आहे। प्रत्येक प्लेयरने लक्षात राहण्यासारखी कामगिरी शेवटच्या मॅचमध्ये केलेली आहे। तर शेवटच्या मॅचमध्ये बार्बाडोसमध्ये जेवढा उत्साह पाहायला मिळाला तेवढाच उत्साह त्याच वेळेला संपूर्ण देशात मुंबईत देखील पाहायला मिळाला होता आणि आज अगदी शेवटच्या मॅचमध्ये विजयी झालेल्या टीम इंडिया सारखीच स्थिती सध्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। तोच उत्साह, तोच वातावरण या ठिकाणी आपल्याला अनुभवता येत आहे। हा संपूर्ण मरीन ड्राईव्हचा परिसर असा क्रिकेट प्रेमींनी फुलून गेलेला आहे।
2007च्या विश्वचषक फायनलमध्ये हिरो ठरला होता गौतम गंभीर, कारण त्याने 54 चेंडूत 75 धावा केल्या होत्या. यावेळी मात्र हिरो ठरलेला आहे विराट कोहली. त्याने 59 चेंडूंमध्ये 76 धावा केल्या, त्यात 6 चौकार आणि 2 षटकार त्याने मारले आणि त्यानंतर टीम इंडियाचा गेम जो आहे तो चांगलाच पालटला होता. त्यात 2007 आणि त्यानंतर जवळपास 17 वर्षानंतर 2024मध्ये T20चा वर्ल्ड कप जो आहे तो भारताच्या ताब्यात आलेला आहे. नव्या दमाची आणि नवी ही टीम, चांगलीच फॉर्मात असलेली टीम इंडिया आणि T20 विश्वचषकावर नाव करून गेली आहे. तर ही सगळी दृश्य जी आहेत ही मरीन ड्राईव्ह परिसरामधली ही दृश्य आहेत. आज मरीन ड्राईव्हचा हा संपूर्ण परिसर असा गजबजून गेलेला आहे. कुठेही रस्ता आपल्याला इथे पाहायला मिळत नाहीये. तर एवढी गर्दी क्रिकेट प्रेमींची या ठिकाणी झालेली आहे. तर क्वीन नेकलेस ज्याला आपण म्हणतो मरीन ड्राईव्हचा, तर त्या ठिकाणी देखील संपूर्ण हा परिसर क्रिकेट प्रेमींनी असा फुलून गेलेला आहे.